ज्येष्ठ पवारांची आता सकाळची मुलाखत पहा. पुढच्या पिढीच्या राजकारण्यांनी शिकण्यासारखं खूप काही आहे. एक, शपथविधी होणार हे मला माहीत नाही असं म्हणून या सगळ्या खेळात आम्ही नाही हे स्पष्ट केलं. दोन, पटेल तटकरेंनीच हे केलं असं सूचित करून दोघांना एक्सपोज करून टाकलं. तीन, एवढ्या घाईत हा निर्णय का झाला हे माहीत नाही असं सांगून राष्ट्रवादीचं विलिनीकरण भाजप, प्रफुल्ल पटेल तटकरेंना नको आहे, ते विलिनीकरणाला घाबरत आहेत हे पोचवलं. चार, 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं हे सांगून आत्ता दादांचा पक्ष जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरुद्ध वागत आहे हा संदेश तिकडच्या सामान्य कार्यकर्त्यांना देऊन टाकला. दादा म्हणजे आम्हीच, पटेल तटकरे नव्हेत हेही हायलाईट करून टाकलं. अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा वहिनींचा कुटुंबाशी संवाद झालेला नाही हे सांगून उर्वरित पवार कुटुंब या निर्णयात नाही हे सांगून टाकलं. या पत्रकार परिषदेच्या आधी म्हणजेच काल बारामतीत नीरा नदीची पाहणी करून मोठा मेसेज दिला. बारामतीचा 7-12 मी अजितदादाच्या नावे केला होता. आता अजितदादा गेल्यावर मी म्हणजे मूळ मालकानं तो 7-12 स्वतःच्या नावावर परत घेतला हाही मेसेज दिला. किमान शब्दात कमाल अर्थ पोहोचवणे याला म्हणतात, किंवा एका दगडात दोन पक्षी मारणे.